आणि एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। मनसेशी युती करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं आणखी एक पाऊल टाकले। फक्त युती नाही तर नातंही जोडायचं आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय। मनसेसोबत युती करण्यासाठी ठाकरे दिलसे तयार आहेत असं राऊतांनी म्हटलं आहे। आम्ही स्वतः माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि शिवसेना हे MNS म्हणजे मनसे बरोबर राज ठाकरे यांच्या नातं जोडायला नक्कीच आमची सकारात्मक भूमिका आम्ही त्या संदर्भात ठेवलेली आहे। आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे यांची ही एकदम मनसे आणि दिलसे भूमिका आहे। मराठी माणसाचं अहित होता कामा नये। मराठी माणसाच्या मनामध्ये काही योजना असतील, काही इच्छा असतील तर त्या पूर्ण करण्याच्या संदर्भात आपल्याला मागे हटता कामा नये। येईल ना, पडद्याच्या दोऱ्या तुमच्या हातात नाही आहेत ना, नाड्या असतात त्या आमच्याच हातात आहेत। त्या पडदा कधी उघडायचा हे दोन ठाकरे ठरवतील, भाऊ ठरवतील। ईस्ट इंडिया कंपनीचे मालक जे दिल्लीत बसलेत, गुजरातमधून गेलेले, त्यांची ही भूमिका आहे की जोपर्यंत ठाकरे आणि पवार ब्रँड संपत नाही तोपर्यंत मुंबईसह महाराष्ट्राचे तुकडे करता येणार नाही। त्यासाठीच तर त्यांचे पक्ष तोडले, पण ब्रँड संपलेला नाही। लोक ठाकरेंच्या आणि पवारांच्या मागे अजूनही आहेत। या देशातून मोदी आणि शहा आणि फडणवीस ही नावं पुसली जातील, कारण त्यांनी देशासाठी काहीच केलेलं नाहीये, महाराष्ट्रासाठी काही केलेलं नाही, मराठी माणसासाठी काही केलेलं नाही। जब तक सूरज चांद रहेगा बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार ही ब्रँड राहतील इथे। योग्य आहे। मोदी शहाना लोक विसरतील अजिबात नाही। एक निवडणूक जाऊ द्या, मोदी शहा या देशाच्या राजकीय क्षितिजावरून तुम्हाला संपलेले दिसतील। तर मनसे सोबतच्या युतीची दिलसे भूमिका असं राऊतांनी म्हटलं। 15 डिसेंबर 2024 मध्ये रश्मी ठाकरेंच्या भाचीच्या लग्नामध्ये राज ठाकरे उपस्थित होते। तिथे या दोन कुटुंबांचा संवाद झाला। 22 डिसेंबर 2024 ला राज ठाकरेंच्या बहिणीच्या मुलाच्या लग्नात देखील उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आले आणि विशेष म्हणजे दोघांमध्ये इथेही संवाद झालेला आहे। 23 फेब्रुवारी 2025 ला महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नामध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची भेट झाली आणि पुन्हा एकदा हे कुटुंब एकत्र आल्यासारखं दिसलं। चांगली गोष्ट आहे। ज्या गोष्टी करायच्या असतात त्या दिलसे आणि मनसेचीच, मनातून आणि दिलनीच करायच्या असतात। आणि जर उद्धवजी आणि राजजी म्हणजे ते दोघंही आमचे तर अतिशय कौटुंबिक संबंध 6 दशकाचे आहेत। माझ्या जन्माच्या आधीपासून या दोन कुटुंबांचे संबंध आहेत आणि तो संबंध राजजी, उद्धवजी, आम्ही सगळ्यांनीच म्हणजे पवार कुटुंबांनीही तो प्रेमाचा जे नातं आदरणीय पवारसाहेब आणि माननीय आम्हाला सर्वांनाच प्रिय बाळासाहेब ठाकरेंचे होते ते पुढे नेण्याचा दोन्ही कुटुंबांकडून आम्ही प्रयत्न केलेला आहे। आमच्या सगळ्यांच्या सुखदुःखात, मग ठाकरे कुटुंबाचं सुखदुःख असेल किंवा पवार कुटुंबाचं सुखदुःख असेल, याच्यात आम्ही सगळेच एकामेकाबरोबर नेहमीच राहिलेलो आहे। आणि जर उद्धवजी आणि राजजी हे जर एकत्र येणार असतील तर ही आनंदाचीच गोष्ट आहे।